तुमच्या सोसायटीचे बँक खाते नक्की कोण चालवतं, त्यातून पैसे कसे काढले जातात आणि त्यावरती कोणाची सही आवश्यक असते, माहीत आहे का तुम्हाला? चला मग आपण एमसीएस ऍक्ट आणि मॉडेल बायलॉज नुसार समजून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रत्येक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने आपल्या नावाने बँकेमध्ये खाते उघडणे आवश्यक असते. सोसायटीचे सर्व पैसे आणि निधी ही सोसायटीच्या बँक खात्यातच जमा केला पाहिजे. बायलॉ नुसार सोसायटीच्या बँक खात्याचे संचालन हे सामान्यतः चेअरमन, सेक्रेटरी आणि ट्रेझरर यांच्याकडेच केले जाते. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी किंवा व्यवहार करण्यासाठी किमान 2 अधिकृत पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त सह्या आवश्यक असतात. सोसायटीचे मेंटेनन्स, कॉर्पस फंड, सिंकिंग फंड व इतर सर्व निधी ही योग्य प्रकारे खात्यामध्ये जमा आणि नोंदवले गेले पाहिजे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने सोसायटीचे पैसे हे वैयक्तिक खात्यामध्ये ठेवणे किंवा वापरणे नियमबाह्य ठरू शकते. सोसायटीने प्रत्येक आर्थिक व्यवहाराची योग्य नोंद ठेवणे आणि सदस्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देणे हे बंधनकारक आहे. सोसायटीचा निधी हा सर्व सदस्यांचा असतो, त्यामुळे त्यांचा वापर हा पूर्ण पारदर्शक आणि नियमानुसार होणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा सोसायटी संबंधित माहितीसाठी अल्दराइन असोसिएटला फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सेव्ह करायला विसरू नका. धन्यवाद.